छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आम्ही आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र। ही सर्व शिवसृष्टी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट आहे, बघू शकता ही हर हर महादेव शंकर भगवानाची निशार अशी ही प्रतिमा मूर्ती। बाबा इकडे बघा, आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो, आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो, आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो। अरे आपण खातो दही दूध लोणी, 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 आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो, सुनेच्या मुखाला बोलिया, आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो, सुनेच्या मुखाला बोलिया, आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो, सोनेच्या मुखाला गोनिया, आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो, सोनेच्या मुखाला गोनिया, दूध लोणी आपण खा, इथे महाराणी ताराबाईंचा इतिहास आहे। धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज राजमुद्रा। छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा राम कृष्ण हरी। ते गोरा कुंभ या ठिकाणी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। शहाजीराजे मालोजीराजे भोसले जन्म 1594। एखाद्या मराठी माणसानं ठरवलं तर काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण। स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीपासून
ते छत्रपती शिवाजी महाराजच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेक ते महाराजांच्या शेवटच्या याच्यापर्यंत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाट या चंदनाचा शिवनेवरी प्रकटला. दश दिशा पंचतत्वे ही तव नमन करती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. जय शिवराय. शिवसंस्कार. हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड शहरावरील शपथ. त्याच्यानंतर भवानी मातेची तलवार. स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयी धोरण. आता या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे धोरण, शेतकऱ्यांविषयी धोरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे जनतेला वचने द्यावीत. पुण्यभूमीत सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज. अफजल खानाचा वध, जो कोथळा काढला प्रतापगडावर, तो छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. कल्याण. वीर शिवाकाशी. बाजीप्रभू देशपांडे. पन्हाळा, पांढरपाणी, पावनखिंड आणि विशाळगड इथपर्यंत हा प्रवास म्हणजे बाजीप्रभू. ही शाहिस्ते खानची फजिती. लाल महाल किल्ला, लाल महाल पुणे. मुरारबाजी देशपांडे. हे बहिर्जी नाईक, गुप्तहेर. बहिर्जी नाईकांनी ज्यावेळी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जात होते त्यावेळी संपूर्ण रस्त्याची पाहणी टेहणी करून महाराजांना आपलं आंबर्डे गावातून वरती आंबेवाडीतून
पुढं पांढरपाणी, खोतवाडी, इथून रस्ता पुढे महाराजांना शोधून काढण्यास मदत केली होती बहिर्जी नाईक. आपल्या गावाला पण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले. वेडात मराठे वीर डवडले साथ. नरवीर तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला. स्वराज्यजननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंची केलेली सुवर्ण तुला. छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रे आणि त्यावेळी युद्धाच्या वेळी घालायची लोखंडी कपडे, ही चिलखत. हे भाले, हे भाल्यांचे प्रकार. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, एक वेळ पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकू नये. महाराजांनी खूप अभ्यास करून, ओळखून, पारखून, माणसांचे गुण आत्मसात करून आपले सोबते निवडले होते आणि त्या सोबत्यांच्या जीवांच्या वरतीच हे संपूर्ण स्वराज्य निर्माण झाले. हिराजे इंदोलकर. छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्वार्थ असे हे अभियंता, इंजिनियर. आजच्या भाषेत बोलायचे तर इंजिनियर, तेव्हाचे स्थापत्य अभियंता, बांधकाम अभियंता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या किल्ल्यांचं त्यांच्याकडे बांधकाम सोपवलं ते त्यांनी स्वखर्चानं, कमी पडले पैसे खजिन्यातले तर स्वखर्चाने ते पूर्ण केलं. आणि यातून आत्ताच्या इंजिनियरांनी आणि आत्ताच्या सरकारने काहीतरी शिकवू शकता. सरसेनापती हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी नेताजी पाल. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक 6 जून 1674.
अरे कित्येक लोके भिके लागले या व्यसनापायी. कित्येक लोके भिके लागले या व्यसनापायी. घरदारांचे झाले वाटोळे. अरे खांडणामध्ये हजारो रुपये तोटा भरतील. संसारामध्ये हजारो रुपये तोटा भरतील. सत्वाची दान करीताना मरेल वाटेल. अरे कित्येक लोके भिके लागली या व्यसनापायी. कित्येक लोके भिके लागली या होळीच्या दुकानाच्या पायी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या इथं प्रतिमा पण मिळतात. इथं प्रतिमा हा पुस्तक आहे. इथं एक असं एक दालन आहे. त्या दालनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वगैरे. अरे घरापर्यंत मोटारेचा श्रीमंत भावना. घरापर्यंत मोटारेचा श्रीमंत भावना. दोन 2026 जानेवारी महिन्यात 11 तारीख आणि या तुळजाभवानी मंदिर. तुम्हाला कुठेतरी लाभ झाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या ठिकाणी येऊन हजारो भाविकांचा तुम्हाला मुख दर्शन झाला. त्याची समदृष्टी आपल्याकडे असं धरतं नवनिर्मितीला आपल्या डोळ्यासमोर आलं. तमाम मी आणि जातो. त्या तीर्थार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाचा सुद्धा लाभ झाला. म्हणजे तुमचा आमचा आता दिवस जर म्हणायला गेला आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो. मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. चालू करू का? चालू.
आता आपण आहे वरती बुरुजावर. जय ऐ पकडलं पूजा. हा भगवा जो डौलावनं फडकत आहे ना, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ यांच्या दूरदृष्टीपणामुळे. हे आजूबाजूला या शिवसृष्टीच्या बाजूला ही बघा, ही संपूर्ण दुकान आहेत. ही सर्व मराठी माणसांची आहेत. इथल्या स्थानिक लोकांच्यासाठी हा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, सर्वांना पोटाशी लावावे, म्हणजे सर्वांना पोटापाण्याची सोय करून द्यावी. आणि त्याचं एखाद्या मराठी माणसानं ठरवलं तर याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे मराठी पाड्याचं छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे मंदिर. हे बघू शकता, येथील सिक्युरिटी, येथील पार्किंग व्यवस्था, येथील हॉटेल व्यवस्था या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून हे संपूर्ण लोकांना एक सात्विक असं जीवन प्रदान केलेलं आहे या मंदिराच्या व्यवस्थापन समितीने. हे बघू शकता, ही संपूर्ण जी हॉटेल व्यवस्था आहे, ही पार्किंग व्यवस्था आहे. पार्किंग पण 20 रुपये आहे, 20-30 रुपये. हे बघा, हे बघा. आणि याच्यातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर 400-500 वर्षाच्या नंतर पण छत्रपती शिवाजी महाराज या आजच्या काळात 2026 जानेवारी 2026मध्ये पण लोकांच्यासाठी उपजीविका कशा पद्धतीने निर्माण करू शकतात याचं एक उदाहरण. काय आलं बघितलं सर? नाही आहे घरात, ठेवणार कुठं? गावाला आहे की वैष्णव वैदून आणले ते ह्याच्या बसनं ह्याला गेलेले तर किल्ल्याला. शिवाजी महाराजांचं हे आहे की शिवराज्याभिषेक, म्हणजे असं गादीवर बसलेलं. विक्राबाद ती लावणार कुठं? पुढं ते श्रीकृष्णाची हे आहे हो की, माहिती आहे की. आणि त्या दिवळीत आहे की महाराजांचा बसलेला पुतळा. ठीक आहे, चल. गेलो तुला थांब म्हणतो फोटो काढायला. तर कुठं फोटो काढू की इथं? इथं बघत नाही आला फोटो आमचा.